मित्रांनो असं दृश्य बघून खरंच अंगाला काटा येतो, कारण की बघा ते पाणी एवढं तेजूला नाही सांगितलं उपवास धरायचं, पण तेजू उपवासच धरते. ते आपण हाय गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आज आज पाऊस चालूच बाहेर. ओमला सोडायचं शाळेत, पण अजून तो स्वरूप काही आला नाही, त्यामुळे ओम आता त्याची वाट बघतोय, त्याला भेटायला चालला आहे. तर आता तो जर येत असेल तर मग त्याला शाळेत सोडावं लागेल, नाही तर मग मला जावं लागेल स्वतःहून. निलेश जाणार होता पाटेकर, तर आज मलाच जावं लागेल. विचारची त्याला काय विचारतो याला जाऊन येणार आहे का शाळेत? विचारून काय येशील, पण त्याला तो काय म्हणतोय काय नाही, त्याची तब्येत खराब म्हणतोय, तो सर्दी झाली म्हणतो त्याला. त्या पप्पा सांगत होता. हा पाऊस पण चालू आहे, जायचं का नाही? हा रेनकोट घालावं लागेल. हा इकडे बघ. हा मग कोणता घालशील? जुना का नवा घाल ना. हा कोणता तो येत नाही बोलतो? मग तू जातो एकटा? मग घाल आपला रेनकोट, मी सोडून येतो तुला. चल. गाईचा पण तेजूचा पण उपवास आहे. यांनी बघा आज काय बनवलंय, शेंगा भोजून ठेवले आहेत मस्त. तेजूला नाही सांगितलं उपवास धरायचं, पण तेजू उपवासच धरते. यांना काय उपवास धरायचं सांगितले नाही, तरी पण हे उपवास सोडत नाही. तुझं कसं जेवण आहे, तू उपवास धरलाय मला माहिती आहे, समजलंस काय? तू खोटं बोल नकोस, मला माहिती आहे तुझा उपवास आहे म्हणून. हा कामा जेवण करायचं म्हणते बाय. का कप खोटं बोलते? तुला नाही सांगितलं त्याचे उपवास धरायचा? आई आहे ना धरायला उपवास. हा धरतेच नुसते, उपवास धरून धरूनच दिवस काढते. उपवास धरल्या काय होतं? देव येतो का वरतून सांगायला आपल्याला? आज एवढा जोरात पाऊस चालू आहे बघा, म्हणजे बाहेर जायचं मला आज बोरिवलीला, पण आता पावसामुळे मी आता थोडा लेट झालो आहे. ते सगळ्याकडे पाणीच पाणी झालं आहे बघा आमच्याकडे आज, म्हणजे वसईत आज पावसाचा जोर जोरात आहे. मी चाललो आहे बोरिवलीला, त्यामुळे आता बघतोय तर रस्त्याने मी रिक्षातच चाललो आहे, आणि रस्त्याने एवढा पाऊस आहे तू विचारू नका. आता मी घोडबंदर रस्त्याला आहे आणि पाऊस बघा तुम्हाला बाहेर दाखवतो. एवढा पाऊस चालू आहे ना तू विचारू नका. आणि रस्त्यावर बघा पाणी कसं बस तुंबलंय बघा, म्हणजे पावसाने खूप धुमाकूळ घातला इकडे सध्या. म्हणजे ते आपण TV मध्ये बघतो, न्यूजमध्ये ऐकतो, ते खरं आहे. आणि बघा पाऊस किती जोरात आहे. अशा पावसामध्ये मला काम होतं बोरिवलीला, त्यामुळे मी कामानिमित्त चाललो आहे आणि पावसाचा आनंद घेत चाललो आहे. मला भिगायची खूप इच्छा आहे, मला भिगावंसं पण वाटतं, परंतु आता माझ्याजवळ काही कपडे नाही, त्यामुळे मी काही भिगणार नाही. आणि भिजलो तर ओला तर मला सर्दी होणार 100%, त्यामुळे मी काय भिजायचा प्रयत्न करत नाही आहे. तुम्हाला मी दाखवतो बघा पावसाचं प्रमाण किती इकडे. हा रस्ता घोडबंदर म्हणजे गुजरात मुंबई हायवे वेस्टर्न लाईन ही.
घरातून 12 वाजता निघालो होतो आणि बोरिवलीला 3 वाजता पोहोचलो आहे, कारण की रस्त्याला ट्रॉफिक खूपच होती, तुम्ही बघितलं असेल. आता निघालो आहे मी इथून बोरिवलीवर ना. आता मी तुम्हाला दाखवतो बोरिवलीमध्ये पण भरपूर पाणी पडलं आहे आणि इथं सगळ्यांना त्या अशा तुडुंब भरून आता आहेत. मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो, तुम्ही बघा. कानो चौकडे कसं पाणी भरलं आहे. आता या पाण्यातून सर्कस करत चालायचं आहे. बघू शकता तुम्ही, हे आहे बोरिवली नॅशनल पार्कमधले भरलेलं पाणी. बघा खूप जास्तच म्हणजे अति वृष्टी झालेली इकडे, पण चालायला मजा वाटते, कारण की मी लई दिवसानंतर अशा पाण्यात फिरतोय. सगळा एरिया पाण्याने भरलेला आहे टोटली. आणि बघा इथं एक नदी आहे बोरिवलीमधली. लोक बोटिंग करतात, त्यांना तिचं पात्र बघा आज, म्हणजे त्याने भरभरून वाहत आहे असं. थांबा दाखवतो. आता पाणी बघा कसं भरून असं वाहत आहे पाणी. आणि ह्या साईडला पण इथं बोटिंग करतात लोक. मी तुम्हाला दाखवतो, हे बघा इथं हे बोटिंगचं क्षेत्र आहे. मला वाटतं मग फक्त मी एकटाच आलेलो आहे, कारण की इथं कोणाला आज एंट्री नाही आहे बोरिवलीमध्ये. बघा पाण्याचा स्तर जो आहे तो वाढलेला आहे आणि पाणी सगळ्याकडे पाणीच पाणी दिसतंय. आणि इकडनं ती नदी वाहत येते आणि इकडे वाहत जाते. खूपच जोरात असा पाऊस झाला आहे बोरिवलीमध्ये आणि सगळ्याकडेच पाऊस चालू आहे. 2-3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस असल्यामुळे असं म्हणजे हे नद्यांना पूर आले तिकडे. म्हणजे मी तर म्हणतो घराच्या बाहेर निघूच नाही, पण जरा कामं असतात त्यामुळे निघावं लागतं. तर चला मित्रांनो, आता मी चाललो आहे बोरिवलीतून बाहेर नॅशनल पार्कमध्ये. मी बोरिवलीच्या आणि रस्त्याने कोणी मला दिसत नाही आहे जास्त लोक. एखादी गाडी दिसते, कारण की पर्यटक पण येऊ शकत नाही एवढ्या पावसात, कारण की एंट्रीज बंद आहे आज, मला तर असं वाटतंय. चला मग मी निघतो पुढे, मला जायचं आहे आता वसईला. मित्रांनो तुडुंब वरून वाहत तीच नदी बघा कशी वाहते बघा. मित्रांनो असं दृश्य बघून खरं सांगायला काटा येतो, कारण की बघा ते पाणी एवढं जोरात वाहत आहे ना की विचारू नका. बघा मी तुम्हाला जवळ झूम करून दाखवतो. बघा आवाज पण केवढा जोरात येतोय ना. मी पोहोचलो आता घरी. आता मी सोडतो उपवास, कारण की आज माझा उपवास आहे. आज होता सोमवार, त्यामुळे आता सगळे जेवायला बसतो मी. आता वाजलेत 5:30, म्हणजे 5:30 वाजता मी जेवण करणार आज. त्याची मरती घ्यायच्या ना असं हा असं तिकडे मार ना त्याची तू पण. त्या आईकडे आपाकडे डास आहे. फुल भर गई बाबू नदी. एक नंबर तुझी कंबर है चाल शेकी शेकी है, किती सुंदर तुझे डिंपल, ते पाहिजे ते गिते गिते गिते. लय गाडी गाणं म्हणाला लक्ष्मी जेला. हा काय खातो का गाणं म्हणायला? हा हो का. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर चला बाय. म्हणजे गाणं पाठ होतं, अभ्यास पाठ होत नाही.